आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। सदर निवडणुकीच्या संबंधिताने एक सर्वसाधारण आकडेवारी आपल्याला देत आहोत। याच्यामध्ये आपल्याला जी प्रभाग संख्या आहे ती प्रभाग संख्या 20 आहे। त्या प्रभाग संख्येमध्ये आपल्याला जी सदस्य निवडून द्यायचे आहे ते 41 सदस्य आहे। 20 प्रभागांपैकी 19 प्रभाग असे आहे की ते द्विसदस्यीय असणार आहेत आणि एक प्रभाग असा आहे, प्रभाग क्रमांक 19 हा त्रिसदस्यीय प्रभाग आहे। आपल्या येथील मतदारांची एकूण संख्या आहे 94,014। त्यांपैकी पुरुष मतदारांची संख्या आहे 48,413, महिला मतदारांची संख्या आहे 45,585 आणि इतर मतदारांची संख्या आहे 16। यामध्ये आपली एकूण मतदान केंद्रे ही 108 मतदान केंद्र आहे। त्या 108 मतदान केंद्रांपैकी 100 मतदान केंद्र असे आहे की ती प्रभागातील मतदान केंद्र आहेत आणि 8 केंद्र असे आहे की त्या प्रभागाच्या बाहेरची मतदान केंद्र आहे। आपलं नामनिर्देशन दिनांक 10 ते 17 नोव्हेंबर रोजीपर्यंत असणार आहे। कार्यालयीन वेळेत दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र तुम्हाला दाखल करण्यात येतील। नामनिर्देशन पत्र दुपारी 3 वाजेपर्यंत आहे। त्याचप्रमाणे रविवारची सुट्टी वगळून इतर दिवशी तुम्हाला जी काही नॉमिनेशन आहेत नामनिर्देशन पत्र ती दाखल करण्यात येणार आहे। नामनिर्देशन पत्राची छाननी आणि वैधरित्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून चालू होणार आहे। त्याचप्रमाणे नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा कालावधी 19 ते 21 दुपारी 3 वाजेपर्यंत आपण घेणार आहोत। नंतर निवडणूक चिन्ह एकदा नॉमिनेशन झालं त्याच्यानंतर नामनिर्देशन पत्र दाखल केले मागे घेतले, जे उर्वरित सभासद असणार आहे, जे उर्वरित कॅन्डिडेट उमेदवार असणार आहे त्यांना चिन्ह देण्याचा दिनांक आहे 26/11/2025 रोजी आपण संबंधितांना निवडणूक चिन्हे वाटप करणार आहोत। मतदानाचा दिनांक हा 2 डिसेंबर 2025 रोजी आहे। सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्याला मतदान करता येणार आहे आणि निवडणूक निर्णयाचा दिनांक हा 3 डिसेंबर 2025 रोजी असणार आहे। सकाळी 10 वाजेपासून मतमोजणीला चालू होणार आहे। मी सर्व मतदारांना आवाहन करतो की निवडणूक करताना मतदान करताना निर्भयपणे, शांतपणे आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपण मतदान करावे। याच्यामध्ये आपल्याला जर काही अडचण निर्माण झाल्यास आमचे सर्व अधिकारी कर्मचारी आपल्या सेवेला तत्पर आहोत। आपण तुम्हाला सर्व देणार आहोत। आता याच्यामध्ये जेव्हा आपल्याकडे साधारणतः आपण 15 उमेदवारांसाठी एक बॅलेट युनिट असतो, परंतु 108 आपल्याला कंट्रोल युनिट असणार आहे आणि उमेदवारांची संख्या एकदा निश्चित झाल्यावर आपल्याला बॅलेट युनिटची संख्या कळवणार। व्हीव्हीपॅट नाही। आक्षेप पूर्ण झाले का नागरिकांचा? आक्षेप जे होते निवडणूक यादीवरची आक्षेप होते ते पूर्ण झाले का? पूर्ण झालेले। किती आक्षेप आले आणि किती निकाली केले? धाराशिव मतदारसंघाच्या मतदार यादीवर किती आक्षेप आले आणि त्याचे किती आक्षेप निकाली? 6,878 आपल्याकडे आक्षेप आलेले होते। त्याच्यामध्ये वैयक्तिक पण होते आणि जे काही एक गठ्ठा होते आलेले ते आक्षेप आहेत। आपण सर्व पर्यवेक्षक आहेत, बीएलओ आहे, यांच्या मदतीने आपण जवळपास सर्व आक्षेप निकाली काढलेले आहेत। अंतिम मतदार यादीनंतर सुद्धा काही नागरिकांची नाव किंवा काही उमेदवारांची नाव दुसऱ्या वार्डात दिली, त्याच्यासाठी आपल्याकडे आयोगाचेच निर्देश असे आहेत की आपल्याला मतदार यादी आपल्याला डिक्लेअर करता येते। ती आम्ही पूर्ण माननीय कलेक्टर साहेबांच्या सहीने ती आपली झालेली आहे। त्याचा रिफ्लेक्ट आता मतदान वाईज जेव्हा आपण याद्या फोडणार आहात केंद्रावाईज तर त्यामध्ये ते रिफ्लेक्ट होऊन जाईल। नाही, आता ती प्रभागनिहाय यादी आपल्याकडून सर्व प्रोसिजर झालेली आहे। आजच सकाळी आम्हाला आयोगाचे टेक्निकल विंग कडून असे निर्देश आलेले आहेत की महाराष्ट्रातील बरेच नगरपालिका आणि पंचायतींचे जे काही आहे पुरवणी यादी त्यांच्याकडे आलेली आहे। सो मग त्याला टेक्निकल इश्यू आज दुपारपर्यंत सॉल्व्ह करून ते आपल्याला टॅब ओपन करून देणार आहे। तर दुपारून प्रिंट झाली तर 1 तासाभरात प्रिंट होऊन जाईल। ती आज संध्याकाळपर्यंतही तुम्हाला पाहण्यास उपलब्ध करून देणार आहोत। प्रिंट झाल्या की साहेब लगेच आपल्याला
ज्यांना हवी आहे त्यांना उपलब्ध करून देता येईल. आम्ही तेच सांगतोय की आयोगाकडून आता टेक्निकल क्यू मध्ये ते आहे, ती इश्यू सॉल्व्ह झाल्यावर आयोगाचा आम्हाला तसा मेसेज आहे, जेव्हाही प्रिंट सुरू होईल त्याच्यात देऊ आम्ही. शहरामध्ये किती बूथ हे संवेदनशील आहेत, त्या संवेदनशील बूथांवर आपण काय उपाययोजना केल्या? आजपर्यंतच्या आमच्या माहितीनुसार तर असं संवेदनशील बूथ आमच्या निदर्शनास नाही, पण आम्ही पूर्ण बूथची यादी ही SP साहेबांकडे दिलेली आहे. त्यांच्या जो सर्वे आहे त्याच्यानंतर आम्हाला तशी बूथची यादी जर आली आम्ही तुम्हाला उपलब्ध करू. आणि या संवेदनशील बद्दल आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व SHO जे असतील ते संवेदनशील बूथांना व्हिजिट करतील आणि त्याचप्रमाणे आम्ही SDO असतील, SDPO असतील, हे संयुक्तरित्या प्रत्येक संवेदनशील केंद्राला व्हिजिट करून त्याचा आम्ही आढावा घेणार आहोत. हो, असतील. नगराध्यक्ष आणि नगरसेवक याची मर्यादा काय आहे? नगराध्यक्ष पदासाठी 15 लाख प्रति उमेदवारी खर्चाची मर्यादा आहे आणि सदस्यांसाठी 5 लाख प्रति उमेदवारी खर्चाची मर्यादा आहे. या खर्चावर निरीक्षण करण्यासाठी आपण आपली टीम नेमणार आहोत. त्या टीमच्या अनुषंगाने जे काही सदस्य असतील तर प्रत्येक फील्ड व्हिजिट करून जे जिथे प्रचार सभा असतील, बाकीच्या गोष्टी असतील त्याच्या अनुषंगाने आपल्या टीमनुसार आपण त्याच्यावर कंट्रोल ठेवणार आहोत. काही आक्षेप मान्य केला पण ते आक्षेप काय नाही, आक्षेप करून येते काही लोक 7 मध्ये आली आणि पुन्हा वापस 6 मध्ये आली आणि तुम्ही ते आक्षेप स्वीकारले होते, ते जसं काय नाही. तर आपण त्याबद्दलच सांगितलं की जे काही टेक्निकल मध्ये आपल्याला असं झालेलं आहे त्याच्यासाठी आपण पूर्वनी कंट्रोल चार्ट आपला ऑलरेडी अपलोड आहे, त्याची जी काही तुम्हाला यादी मिळेल ती मिळेल. आणि दिव्यांगचे स्वतंत्र एक हो, कुठे आहे त्याचं स्वरूप कसं आहे? नाही आता आम्ही आमची जुनं हो दिव्यांगाची पण आपण प्रत्येक ठिकाणी जे आहे आपल्याला रॅम्प वगैरे जे बेसिक सुविधा त्याच्या प्रत्येकच बूथ वरती त्या आपण तयारी करतोय. प्लस आपला एक पिंक बूथ पण असणार आहे जिथे पर्दानिशीन महिलांचं प्रमाण, मतदारांचं संख्या जास्त आहे अशा ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी महिला सहाय्यक जे आहेत ओळख पटवण्यासाठी त्यांचीही नेमणूक करणार आहोत. टीम आहे आपल्याकडे, म्हणजे आता इलेक्शन ते आदेश निघायचे आहेत पण आपल्याकडे विधानसभेला, लोकसभेला ट्रेझरी ऑफिसर होते तर तीच आमची कंटिन्यू राहील. तसा आदेश आम्ही सोशल संबंधित टीममध्ये आपल्या टीमचा कसे 2 पार्ट असणार आहे. एक ते त्यांची फील्ड व्हिजिट असणार आहे जी फील्डवर सगळं बघून आपल्याकडे काम करेल की किती खर्च झालेला आहे, उमेदवाराच्या अंदाजित किती खर्च आहे तो सगळं त्यांच्या हिशोबामध्ये इन्क्लूड करणार आहे. त्याचप्रमाणे एक टीम आपल्या ऑफिसमध्ये बसणार आहे की ते सोशल मीडियावर लक्ष ठेवते. साधारणतः आयोगाचे जे निर्देश असेल जे खर्चाचे असतील त्या निर्देशाप्रमाणे त्याची ते कॅल्क्युलेशन करण्यात येईल. होणार आम्ही उपलब्ध करून देऊ ना जे काय असेल. उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र जे आहे ऑनलाईन ऑफलाईन ऑनलाईन असेल त्याची प्रत काय पद्धत काय? ऑनलाईन आहे. अर्ज पूर्ण आपल्याला आयोगाचे जे काही आपल्याला पत्र आहे 4/11चं त्यामध्येच त्यांनी पूर्ण आपल्याला दिलेलं आहे की या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया ही संगणक प्रणालीद्वारे राबवण्यात येणार आहे. त्याच्यासाठी एक सॉफ्टवेअरची निर्मिती केलेली आहे. उमेदवारांनी SEC इलेक्शन म्हणजे ELEC.in या वेबसाईटवर जाऊन त्यांची नोंदणी करायची आहे आणि ती नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन त्यांचं झाल्यानंतर त्यांनी त्यांचा फॉर्म भरून, शपथपत्र भरून त्याची प्रिंट काढून सही करून ती कॉपी आम्हाला इथे RO ऑफिसला आणून द्यायची आहे आणि जिथे आपण त्याला नॉमिनेशन फॉर्म म्हणून एक्सेप्ट करणार आहोत. 2016च्या इलेक्शनमध्ये ऑनलाईन प्रक्रियेचा फॉर्म सबमिट करायचा होता पण ती वेळेस ऑनलाईन प्रक्रिया बंद पडली होती तर ती ऑफलाईन सुरू केलं होतं. तसं काय असणार आहे? आताच सांगू शकत नाही सर, जसे जसे आयोगाचे निर्देश येतील तसे तसे आम्ही पत्रकार बंधूंना कळवू. 15 दिवशी काय होतं एखाद्या बूथवरती ईव्हीएम मशीन चालत आहे, तांत्रिक बिघाड होतो. तांत्रिक बिघाडानंतर तुमची जी टीम आहे ती लवकर त्या ठिकाणी येत नाही आणि असं परिस्थिती की ती मशीन चालू होत नाही. त्या ठिकाणी काय होतं, गोंधळ होतो. त्या संदर्भात तात्काळ दूर करण्याचे काय प्रयत्न आहेत? नाही, आपल्याकडे पूर्ण जे मास्टर ट्रेनर असणार आहेत. आपण सकाळी एक आपल्याकडे अशी पद्धत असते सर, जेव्हा बूथ आदल्या दिवशी याच्यावरती जातात सेंटरवरती तर त्यांनी आपल्याला चेक करायचं असतं त्या बूथ केंद्र प्रमुखाने. प्लस आपण सकाळी जेव्हा
एक ट्रायल घेतो सर्व पक्षांच्या समवेत, तर ती 7:30च्या आधी म्हणजे 1 तास बिफोर असते. 7:30ला मतदान सुरू होते. 1 तास बिफोर मध्ये आपण ती घ्यायची आणि पूर्ण सेट करून ठेवायचा. तिथे जर टेक्निकल काही इश्यू आला तर 1 तास हा आमच्यासाठी खूप मोठा अवधी आहे. आणि आता विधानसभेला वगैरे तरी गावोगावी बूथ असतात. आपले हे सिटीच्या पेरिफेरीमध्ये आहे, त्यामुळे जास्त वेळ आम्हाला वाटत नाही की पोहोचायला तिथे टीम पोहोचायला वेळ लागेल. आपण ती तशी काळजी घेऊया. नाही, जे आयोगाचे निर्देश आहेत आपण त्याप्रमाणे जे सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत ज्या वेळेत मतदानाची आहे वेळ आहे. त्याच वेळेत होणार. मतमोजणी कधी कुठे होईल? मतमोजणी आपली जी आहे 3 3 तारखेला डिसेंबरला होईल. शासकीय तंत्रनिकेतन ITI ला जिथे आपली स्ट्रॉंग रूम आहे तिथेच आपली मतमोजणीची पूर्ण तयारी आहे. तर आचारसंहिता लागू झालेली आहे हो. आणि सध्या जी इच्छुक उमेदवार आहेत शहरामध्ये सगळीकडे LED लाईट लावणे, मुरुम टाकणे, सामाजिक गावाने या प्रकार सुरू आहेत. अशा वेळा करण्यासाठी काय करावं? असं अशी कुठली तक्रार आमच्या निदर्शनास आली नाही की ते स्वतःहून असं करतायत. आपण स्वतः ठीक आहे, आमच्या पूर्ण सुरू आहे. आमच्या इंजिनियर्स कडून आपण तसंही त्यांच्यावरती निगराणी ठेवू. आचारसंहितेला नोटीस किती करणार? बॅनरचा डेलीचा रिपोर्ट मी आता नाही घेतला, 1-2 मिनिटांमध्ये आपल्याला शेअर करतो. आचारसंहितेचं कक्ष जे स्थापन केलेलं आहे त्या संदर्भात ते जेवढे तक्रारी येतील त्याच्यासाठी माहिती आम्हाला कशी मिळणार? माहिती उपलब्ध करून देऊ ना सर, की आपल्याला जर कुठलीही तक्रार जर आली आणि आम्ही त्याच्यावरती काय केले, माहिती पूर्ण ही पारदर्शक निवडणूक असणार आहे. तुम्ही जीही माहिती आम्हाला मागेल उपलब्ध डाटा पूर्ण मीडियाला उपलब्ध करून देण्यात येईल. उमेदवारांच्या विविध परवानग्या लागणार आहेत, त्याची काय प्रोसेस आहे? हा, सिंगल विंडो आपली असणार आहे. आणि प्लस आपले जे इतर जे आहेत जसं शौचालयाचं प्रमाणपत्र आहे तर ते स्वघोषित, काही उमेदवारांनी स्वतः स्वघोषित द्यायचे आहेत. आणि जे आमच्या कार्यालयाकडून बेबाकी वगैरे मिळणार आहे तशी टीम आम्ही बसवलेली आहे आणि त्यांच्याकडून ते वेळेत उपलब्ध होतील. आयोगाचे निर्देश असे आहेत की ज्या या कार्यक्रमासाठी जनजागृती करून घेण्यात येणार आहे म्हणून स्पष्ट निर्देश आहेत. पण अजून आपण काही स्वीपचा आपला प्रोग्राम पूर्ण होणार आहे सर. स्वीप मध्ये पण आहे ही जनजागृती जी आपण म्हणताय, तर विविध त्या दिवशी प्रेस झालेली आपण सांगितलेली. ज्यांना कोणाला टेक्निकल इश्यू येत आहेत आपली पूर्ण टीम इथे पण मदतीला आहे. आता नामनिर्देशन पत्र ज्या दिवशी आपण स्वीकारणार 10 तारखेपासून, तर त्यावेळेला आपले लोक इथं बसून असतील. ज्यांना कुठलीही टेक्निकल अडचण येते किंवा काही विचारायचं असेल तर आमची टीम आहे सर. मतदारांना मतचिन्हाचं वाटप असेल. आपण कुठं बोलू? हा. विधानसभेला करतो. ते असे कुठल्या अजून तर असे नाही. अजून तर अजून तर काही नाही. निर्देश काही प्राप्त नाही. जसे होतील त्या पद्धतीने सध्या जे आहेत मास्टर ट्रेनर ITI मधले आहेत, पण आम्हाला जे दिलेत टेक्निकल ते 2 दिलेले आहेत. अजूनची नियुक्ती होणार आहे. तहसीलचे आम्हाला 2 दिलेले आहेत आणि ITI चे काही मास्टर ट्रेनर आहेत. तर जे काही प्रशिक्षण होणार ते मास्टर ट्रेनर मार्फत होणार आहे. तुमचं मशीन FLC असो, कॅन्डिडेट सेट असो, इतर सर्व गोष्टी मास्टर ट्रेनर मार्फत करण्यात येतील. मध्यंतरी निवडणूक मतदारांच्या ज्या त्याला BLO जबाबदारी असं नाही म्हणता येणार, घोळ आपल्याला असं म्हणता येणार नाही. महाराष्ट्रात आपण इतर जिल्ह्यातही थोडस माहिती घेतली तर जिथे जिथे ब वर्ग नगरपालिका आहे, गेल्या वर्षी आपल्याला जो काही म्हणजे 22ला शेड्यूल आलं होतं, तर जवळपास आपल्याला मतदार यादी डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी म्हणजे भाग वाईज फोडण्यासाठी आपल्याला बराच अवधी मिळाला होता. पण आता आपल्याला जवळपास केवळ कंट्रोल चार्ट अपलोडिंगचं जर सोडलं तर केवळ 3 ते 4 दिवस मिळाले. आणि वास्ट काम असल्यामुळे आणि 3 ते 4 दिवसामध्ये इतकं काम पूर्ण करायचं असल्यामुळे त्याच्यामध्ये जे काही आहे आक्षेप जास्त आले. आक्षेपाचं पण असं आहे सर की असं नाही म्हणू शकत आयोगालाही ते मान्य आहे, आक्षेपाचा नाही तर कालावधीत दिला नसता. विधानसभा आणि लोकसभेला असं असतं की तुमचे गाव ते गाव पूर्ण वार्ड असतात, त्यामुळे हा इकडल्या गल्लीत वगैरे फोडायचा इश्यू नसतो. पण नगर परिषदेच्या कुठल्याही इलेक्शनला तुम्हाला वॉर्ड वाईज फोडायचे असतात आणि काही काही त्यामुळे तक्रार येतात. बऱ्याचशा तक्रारी आमच्या अशा आहेत की काही एकाच नागरिकाबद्दल काही म्हणतात इथेच ठेवा, काही म्हणतात नाही तर शिफ्ट. तर कॉन्ट्रोवर्सी ज्या आहे परस्पर विरोधी अशा पण तक्रारी आहेत. त्याचा आपली प्रत्येकाने BLOनी स्पॉट व्हिजिट केलेली आहे. त्याचे त्यांच्याकडे फोटोग्राफ्स आहेत, तसं त्यांच्या लेखी आपण मान्य अमान्य यांचा रिपोर्ट घेतलेला आहे, त्यानुसार खातरजमा करून केलेले. असं नाहीये महाराष्ट्रात की कुठलीही ब वर्ग घ्या. ब वर्गाचे पण शेजारचा जिल्हा बीड बघितला तर ब वर्गामध्ये पण पुरवणी कंट्रोल चार्ट अपलोड झालेले आणि तर मराठवाड्यात 3च मनपा आहेत.
नगरपालिका आहेत, सॉरी, बीड, उदगीर आणि धाराशिव, तर तिन्ही ठिकाणी आहे. म्हणजे असं नाही म्हणता येणार की कोणी घोळ केला. हे कामच एवढं वास्ट आहे, आपल्याला मिळालेला अवधी फार कमी आहे आणि हा पूर्ण टेक्निकल काम आहे की असं नाहीये की एकदमच जर आपल्याला वर्डवाईजच भाग याद्या बनवून आल्या असतात तर ते आपलं 10 मिनिटाचं काम आहे. सो स्पॉट आणि हे वास्ट काम असल्यामुळे ते झालंय. पण आपण आता जे काही केलेलं आहे पूर्ण खातरजमा आपल्या बीएलओनं स्पॉट करून इन्फेक्शन करून त्यांच्यासोबत जे नगरपालिकेचे जे आपले आधी पर्यवेक्षक नेमले होते त्याच्यासाठी आपण प्रत्येक वार्डामध्ये 3 ते 4 तहसीलचे बीएलओ दिले होते. जेव्हा आपण आता हे आक्षेपाची सुनावणी घेतल्यात तर एका टीम मध्ये 5-5, 6-6 लोकांनी ते केलेले आणि स्पेसिफिक बीएलओ त्याच कामासाठी असल्यामुळे आपण ती पूर्ण टेक्निकल पर्सन कडून खातरजमा केलेली. आता बऱ्याचदा नागरिकांचं काय होतं की त्यांचं मतदार जे काही कार्ड आहे त्याच्यावरती ऍड्रेस असतो, फॉर एक्झाम्पल इंगळे गल्लीचा, आणि आता ते म्हणत असतील नाही मी समतानगर मध्ये राहतो, ते बदलण्याचे अधिकार नगरपालिकेला नाहीये. ते तहसीलला वेळेतच त्यांनी 8 फॉर्म भरायला हवा होता आणि मग तिथून चेंज. तर म्हणून मग आता लोक काय करतात की आधार कार्डच्या आधारे नाही मी इथंच होतो किंवा मी संमती दिली म्हणून मला इथे घ्या. तर अशा लोकांचीच 1% जे आता आपल्याकडे आले ते तक्रारी आहेत. बाकी आम्ही स्पॉटला त्यांच्या इपिक कार्डवरनं क्रॉस चेक करून केलेला आहे. आणि याच्यामध्ये एक गोष्ट झालेली आहे की 19व्या विधानसभेच्या अनुसार 2022ला जी मतदार यादी झाली ती प्रभागांची, तर अनेक लोकांचे आक्षेप होते की आमचं त्या ज्या प्रभागामध्ये आहे तर तुम्ही आता का ठेवलेलं आहे. तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला आयोगाचे असे निर्देश होते की 1/7/25ला जी मानवी दिनांक आहे त्या मानवी दिनांकाला जी वस्तुस्थिती असेल त्या वस्तुस्थितीनुसारच आपल्याला कार्यवाही करायची होती. त्यामध्ये कोणतेही बदल करण्याचा वगळण्याचा आपल्याला काय अधिकार नव्हता. मतदान बूथवरती मोबाईल अलाउड आहे. त्याच्या बाबतीत आयोगाने असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की तुम्हाला आता एक आमचं मोबाईल एक कक्ष असणार आहे आणि तिथे आमचे साहेब पण असतील. आम्ही टोकन तुम्हाला देणार आहोत. आत बूथ मध्ये कुणालाही मोबाईल अलाउड करता येणार नाही. आतमध्ये न्यायचा नाहीये. तो जिथे आमचा कक्ष असेल तिथे तुम्हाला ते ठेवायचा आहे आणि पुन्हा तो काळजीने घेऊन जायचा आहे. मोबाईल आम्हाला का अलाउड आहे सर? कारण आम्हाला 1 तासाची रिपोर्टिंग करावी लागतात. आता जसं ह्या सरांनी विचारलं की टेक्निकल काहीतरी तर अडचण आली, पण आमच्या लोकांना पण कुठली व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही होऊ शकत. कारण प्रत्येकाचं आय कार्ड आहे ना, आयोगाने दिलेली जबाबदारी. मला नाही वाटत की असं कोणी गैरकर्तव्य करेल. आणि याच्यामध्ये आपण आणि आम्हाला ते 2-2 तासाचं रिपोर्टिंग आहे प्रत्येक ऑफिसर. विषय असा आहे जे मालमत्ता धारक आपल्यामध्ये गेले तर दरवर्षी ते 30% रक्कम भरतात. हे लोक थकबाकीच जमणार का बिल संपणार? ते थकबाकीच धरावी लागेल. कारण आता असं आहे की आपला कुठलाही अरे बरोबर आहे, ऐकून घ्या सर, की कुठल्याही अपीलात गेलो म्हणून निर्णय लागलाय का तर नाही. जेव्हापर्यंत त्याचा थकबाकी नीलचा निर्णय येत नाही तोपर्यंत ऍज अ मुख्याधिकारी, आता मी एआरओ नाही, ऍज अ मुख्याधिकारी मी तुम्हाला थकबाकी नील म्हणून देऊ शकत नाही. जसं आपली आता आचारसंहिता लागण्याच्या आधीपर्यंत अभय योजना चालू होती, मात्र आचारसंहिता लागता क्षणीच आम्ही अभय योजना पण त्याचा लाभ देणं बंद केलेलं. अभय योजनामध्ये पण काही यांचं पक्षांचं मत आहे की अभय योजनेचे ज्यांनी 50% भरून घेतले तर 100% माफीसाठी आम्ही जे काही मायनस करून घेतलेले. बट त्याची प्रोसिजर कशी होती की तो प्रस्ताव तयार करून आपल्याला माननीय राज्य शासनाकडे पाठवायचा होता. त्याची मंजुरी झाल्यानंतर, तो मंजूर झाल्यानंतरच आपण म्हणू शकतो की थकबाकी देईल. पण आज रोजी ती सिच्युएशन नाही. आपण प्रस्ताव तयार करण्याच्या म्हणजे प्रोसिजरलाच होतो. त्यामुळे आज आम्हाला कुठल्याही म्हणजे आमचं या मीडियाद्वारे विनंती पण असेल की जे नामनिर्देशन पत्र भरणारे उमेदवार आहेत. पण सर व्हॉट मे बी सिच्युएशन, पण आज काय आहे की मी तेच सांगते की आज जर नामनिर्देशन पत्र भरताना असे कुठले पुन्हा कुणी आक्षेप घेतले आणि बेबाकी असताना जर तुम्ही थकबाकीचं निदर्शनास आलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. हे आम्हाला तुम्हाला सांगणं, क्लिअर कट गायडन्स देणं फार गरजेचं आहे. मग तो एखाद्या नामनिर्देशन पत्रामध्ये तुम्ही जर चुकीची माहिती भरली तर त्याला जबाबदार अर्थातच आरओ, एआरओ और सीओ नाही. आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतोय की अभय योजनेचा पण आम्ही ज्यांना लाभ दिलेला आहे, बट जे उमेदवार आहेत त्यांनी जी थकबाकीची तिथं आम्ही तुम्हाला नील म्हणून दिलेली असेल, पण आज आम्हाला बेबाकी प्रमाणपत्र देताना तुम्हाला ती नील गृहीत धरता येणार नाही, कारण त्याचा
मान्यता आपल्याला शासनाकडून भेटलेली नाही. प्रचाराचा कालावधी काय आहे आणि प्रचार कधी बंद होईल? सकाळी त्यावेळेस सुरू होईल, रात्री बंद होईल. प्रचाराचा कालावधी आपल्याला 2 तारखेला आपली निवडणूक आहे. कमिशनची डिरेक्शन आहे की त्याच्या आदल्या दिवस सोडून रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे 30 तारखेपर्यंत 12 वाजेपर्यंत आपल्याला प्रचार करता येणार आणि 30 तारखेला 10 वाजेपर्यंत आपल्याला जी काही प्रचार सभा वगैरे आहे त्यावेळेस ते बंद करता येईल. म्हणजे मोर्चे अधिकारी कर्मचारी आधी नाही, त्याचे आदेश आपले आता आदेश details बनवणं चालू निघणार आहे. आहे. सध्या आरओ, एआरओ आणि सहाय्यक एआरओ यांची नेमणूक झालेली आहे आणि बाकीचे जे आदेश आहेत झोनल किंवा फील्डवरचे विविध पथक प्रमुख यांचे आदेश आज निघतील. आम्ही ते तुम्हाला शेअर करू. जात प्रकरणाबाबत गेल्या वेळेसच्या निवडणुकीचे निकाल आलेत का आपल्याला? जात प्रकरणामध्ये त्यांची चालू होती त्याबाबतची कास्ट व्हॅलिडिटीच्या संदर्भातले जे फॉर्म भरताना जे सर्टिफिकेट द्यायचे त्याचे नियम काय, नॉर्म्स काय, कास्ट व्हॅलिडिटीसाठी निर्देश असे निर्देश काय? व्हॅलिड जर नसेल तर कुठलं सर्टिफिकेट त्यांना द्यावं लागतं? निर्देश असे आहे की नॉमिनेशनच्या आदल्या दिवसापर्यंत तुम्ही ऍटलिस्ट कास्ट सर्टिफिकेट काढून त्याच्या व्हॅलिडिटीसाठी तुम्ही अर्ज करायला हवा. त्याची पोच पावती जी असेल आमच्याकडे उपलब्ध ती आम्हाला दाखल करायला हवी. 6 आणि महिने निवडून आल्यानंतर Valid 6 यांच्याकरता, तुमच्याकडे SDM कडे काय द्यायचे? आरोपकडे. आरूनकडे पोच पावती आमच्याकडे द्यायची आणि त्याच्यामध्ये हमीपत्र पण द्यावं लागेल की 6 महिन्यांच्या आत जी व्हॅलिडिटी आहे ती व्हॅलिडिटी आमच्याकडे सबमिट करण्यात येईल. कास्ट व्हॅलिडिटीवाले आपण पत्र मागते स्वतः नगरपालिकेचे किंवा निवडणूक विभागाचे प्रस्ताव दाखल करायला गेले ते आपलं पत्र सोबत द्यावं लागेल. आपण समाज कल्याण अधिकाऱ्याला बोलू सर, आपली गरज आपण नाही. गरज नाही तशी गरज नाहीये ती. आम्ही त्यांना बोलू. ज्याचं प्रमाणपत्र असतं तो कधीही तो स्वतःची व्हॅलिडिटीसाठी अर्ज करू शकतो. फक्त पोहोच लागणार आहे की तुम्ही नॉमिनेशनच्या आदल्या दिवसापर्यंत ती प्रस्ताव सबमिट केलेला आहे. शिक्षणासाठी किंवा निवडणुकीसाठी कारण आहे. आपण पत्र देऊ त्यांना नामनिर्देशन फॉर्म भरण्यासाठी असं असे आपल्या स्तरावरून देण्यात यावं. आम्ही त्यांना पत्र पत्र देऊ. देतो मग. आज समाज कल्याण अधिकाऱ्यांना आम्ही पत्र देऊ. आरओ एआरओ म्हणून आज आम्ही पत्र आज आम्ही त्यांना पत्र देऊ आणि ते प्लस तुम्हालाही देऊ जेणेकरून तुम्हाला तिथे कम्युनिकेशन करता येईल. सर हे आता फक्त आपली निवडणुकी संदर्भात प्रेस आहे. पण गेल्या निवडणुकीत त्याची जात पडताळणीविषयी तुमचं काहीच झालं नाही. त्या संदर्भातला काही निकाल आलाय का आपल्याकडे किंवा आपल्याला काय माहिती आहे का? नाही, त्याची कल्पना आम्हाला नाहीये. आपण ह्या निवडणुकी संदर्भात ही प्रेस बोलवलेली आहे. मागील निवडणुकीचा डाटा जे असा कुठलाही डाटा ती गरज पण नाही. आता आपण ही निवडणूक फ्रेश घेतोय. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.